हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 7 सप्टेंबर 2024 वार आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे श्री गणेश चतुर्थी। गणेश चतुर्थी निमित्त आपल्या संपूर्ण देशभरामध्ये सध्या भक्तिमय वातावरण आहे, कारण उद्या प्रत्येकाच्या घरामध्ये सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायांचं आगमन हे होणार आहे। भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीचं हे महत्व विशेष आहे आणि या दिवशी गणपतीची पृथ्वीवरती आगमन होत असतं। भक्तांचं दुःख दूर करण्यासाठी बाप्पा 10 दिवस पृथ्वीवरती असतात आणि श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांचे पुत्र गणेशांचा जन्म झाला होता आणि या दिवशी घरात गणपती बसवल्यामुळे वर्षभर सुख आणि आशीर्वाद मिळतो आणि म्हणूनच गणेश चतुर्थी निमित्त घरोघरी बाप्पा हे बसवले जातात। तर या दिवशी गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असल्यामुळे या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे। तर उद्या तुम्हाला एका सुपारीचा हा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे साक्षात गणपती बाप्पा हे तुमच्यावरती प्रसन्न होतील। तुमच्या मनातील कुठल्याही कठीण इच्छा असतील तर त्या बाप्पांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होतील। आपल्या आयुष्यातील सर्व संकट, दुःख, अडचणी, विघ्न हे नष्ट होतील। तर असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। हा उपाय तुम्हाला उद्या शनिवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे। हा उपाय का करायचा आहे तर हा उपाय आपल्या घरामध्ये केल्यामुळे साक्षात गणपती बाप्पा हे आपल्यावरती प्रसन्न होतील। घरात सुख, शांती, समृद्धी ही नांदायला सुरुवात होईल। त्याचप्रमाणे हा उपाय केल्यामुळे धनामध्ये सुद्धा वाढ होते। जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील, आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या घरातून निघून जात असेल किंवा आपल्या हातातून जास्त प्रमाणामध्ये हा पैसा खर्च होत असेल तर या सर्व अडचणी दूर होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। त्याचबरोबर घरामध्ये काही दोष असेल, नकारात्मकता असेल किंवा अशा वेळेला आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येत असतात, जसं की कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नाही, कुटुंबाची प्रगती होत नाही, घरामध्ये सतत भांडणं, कलह, मतभेद होत असतो, त्याचबरोबर घरामध्ये आजार पण वाढत असतं। तर यासारख्या समस्या सर्व दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी असा मानला जातो। त्याचबरोबर जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल किंवा कितीही प्रयत्न करून तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी असा मानला जातो। तर हा उपाय उद्या तुम्हाला गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजे शनिवारी संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता। तर जेव्हा आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे, गणपती बाप्पांची स्थापना करून झाल्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे। तर तुमच्या घरामध्ये गणपती तुम्ही बसवत नसाल तर हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये करायचा आहे। देवघरामध्ये बाप्पांची मूर्ती ही असायला हवी किंवा फोटो हा असायला हवा तरी सुद्धा चालेल, तर तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये सुपारीला विशेष महत्त्व दिलं जातं। पूजेच्या वेळेला सुपारीचं विशेष महत्त्व आहे। पानांसोबत सुपारी सुद्धा ही पूजेमध्ये ठेवली जाते। गणेशाला सुपारी ही अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा पूजा केली जाते तेव्हा प्रथम उपासक गणेश आणि गौरीचं प्रतीक म्हणून सुपारीच्या रूपात हे वापरलं जातं। तर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुद्धा सुपारीचा वापर हा केला जातो आणि जेव्हा आपल्या घरामध्ये गणपतीची मूर्ती नसते किंवा फोटो नसतो तर अशा वेळेला आपण सुपारी ठेवून ही सुपारीला गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून त्या सुपारीची पूजा करत असतो। सुपारीशी संबंधित काही उपाय जर आपण या दिवशी केले तर आपल्या धनामध्ये वाढ होते आणि त्यासोबतच सुख समृद्धी सुद्धा आपल्या घरामध्ये वाढत असते। त्याचप्रमाणे हा उपाय केल्यामुळे व्यवसाय आणि करिअरमध्ये सुद्धा प्रगती होत असते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक सुपारी लागणार आहे। सुपारी घेताना चांगली घ्यायची आहे, कुठेही किडलेली किंवा खराब झालेली अशी सुपारी घ्यायची नाहीये किंवा सुपारी ही पूजेमध्ये आधी वापरलेली नसावी, तर तुम्हाला नवी कोरी अशी सुपारी घ्यायची आहे।
आणि ही त्यानंतर तुम्हाला एक विड्याचं पान लागणार आहे, तर 1 रुपयाचं एक नाणं लागणार आहे। जर तुम्ही हा उपाय तुमच्या देवघरामध्ये करणार असाल तर सर्वप्रथम तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। आणि जर हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा बसवत असाल तर त्यांच्या समोर सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। तर सर्वप्रथम तिथे सुद्धा तुम्हाला सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, एक विड्याचं पान घ्यायचं आहे, त्या पानावरती तुम्हाला 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि या नाण्यावरती तुम्हाला एक सुपारी ठेवायची आहे। त्यानंतर सुपारीला तुम्हाला हळदी कुंकू, धूप दीप, अक्षदा, अगरबत्ती हे सगळं तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे, अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि नंतर तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे। तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला बाप्पांना प्रार्थना करून सांगायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये जर काही अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। तर तशी इच्छा तुम्हाला बाप्पांना सांगायची आहे आणि यानंतर तिथे बसूनच आपल्याला गणपती बाप्पांचं अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि 108 वेळेला ओम गण गणपते नमः या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे आणि ही सुपारी आपल्याला तिथेच ठेवायची आहे। ज्या दिवशी आपण बाप्पांचं विसर्जन करणार आहोत, मग अगदी तुम्ही 3ऱ्या दिवशी करणार असाल किंवा 1.5 दिवसाचा, 5, 7, 10 दिवशी तुम्ही जेव्हा कधीही विसर्जन करणार असाल त्यावेळेला गणपती बाप्पांचं विसर्जन करून आल्यानंतर एक लाल रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये तुम्हाला हे 1 रुपयाचं नाणं, सुपारी जी आहे तर ती बांधायची आहे आणि हे बांधून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवायचं आहे। आतल्या साईडनं किंवा बाहेरच्या साईडनं जिथे कुठे जागा असेल तिथे तुम्हाला हे बांधायचं आहे। जर तुम्हाला बांधणं शक्यच नसेल तर तुम्ही मग ही पोटली पैशांच्या तिजोरीमध्ये तुमच्या ठेवू शकता किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ही पोटली ठेवू शकता। त्यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि बाप्पांची कृपा ही सदैव आपल्या घरावरती राहत असते। त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही दुःख, संकट, विघ्न, अडचणी येत नाहीत, कुटुंबाची नेहमी प्रगती होत असते। तर असा हा एक उपाय आपल्याला करायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी अजून एक उपाय करायचा आहे। योगायोगाने श्री गणेश चतुर्थी जी आहे तर ती शनिवारी आलेली आहे आणि हा उपाय सुद्धा शनिवारीच केला जातो। तर शनिवारच्या दिवशी तुम्हाला उद्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि जाताना तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे, एक सुपारी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यानंतर एक तांब्याभर जल तुम्हाला घेऊन जायचं आहे। गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हे पाणी पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि या झाडाखाली तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि त्यावर एक सुपारी ठेवायची आहे। त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि या वृक्षाला तुम्हाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत। प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे। 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि नमस्कार करून तुम्हाला घरी यायचं आहे। दुसऱ्या दिवशी रविवार आहे तर रविवारी सकाळी लवकर उठून तुम्हाला स्नान करायचं आहे आणि पुन्हा या वृक्षाखाली तुम्ही जी सुपारी ठेवलेली होती तिथे तुम्हाला जायचं आहे। तिथे गेल्यानंतर तुम्हाला या झाडाचं एक पान तोडायचं आहे। तिथे अर्पण केलेली जी सुपारी आहे तर ती पुन्हा त्या पानावरती ठेवून आपल्या घरी आणायची आहे। घरी आणल्यानंतर जिथे आपले पैसे ठेवण्याची जागा असते तर त्या तिजोरीमध्ये तुम्हाला ही सुपारी आणि एक पिंपळाचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे। यामुळे आपल्या धनामध्ये वाढ होते, प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळतं, घरामध्ये चोहोबाजूनी पैसा येऊ लागतो। तर असे हे अत्यंत 2 प्रभावी असे उपाय तुम्हाला उद्या शनिवारी चतुर्थीच्या दिवशी करायचे आहेत। तर चला, झालेली सेवा ही मी बाप्पांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।